संविधानाने प्रत्येक नागरिकाला एका मताचा अधिकार दिलेला आहे, एक मत. तेच मत तुम्ही चोरणार असाल सामान्य माणसाचं, तर निवडणुकांवरती विश्वास कसा ठेवायचा? ही भूमिका आहे. मतं येतात कशी, वाढतात कशी, कोण यामागे पडद्यामागे हालचाली करताय, काम करताय? इतकं बोगस मतदान या देशात यापूर्वी कधी झालं नव्हतं. महाराष्ट्राच्या विधानसभेत त्याचा फटका बसला, पण महापालिकेमध्ये आम्हाला जागरूक राहावं लागेल. राऊत साहेब, आजच्या शिष्टमंडळात बघितलं तर तसं तुम्ही म्हणता की थेट महाविकास आघाडी नाही, पण सगळे नेते हे महाविकास आघाडीचे आहेत. तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केलेलं आहे आणि राज ठाकरे सुद्धा आज या शिष्टमंडळात आहेत आणि त्यानंतरची पत्रकार परिषदेत त्या व्यासपीठावरही आहे. असं म्हणता येईल का की राज ठाकरे यांचा महाविकास आघाडी? नाही, असं काही नाहीये. हा सर्व हे आता आम्ही देवेंद्र फडणवीस यांना बोलवलं म्हणून ते का महाविकास आघाडीत सामील झाले का? फडणवीस येणार तर नाहीये, आम्ही निमंत्रित केलं, बरोबर. इतर जे दोन पक्ष आहेत त्यांच्या बरोबरचे त्यांना आम्ही निमंत्रित केलं नाही, कारण आम्ही त्यांना पक्ष मानतच नाही. त्या अमित शहाच्या कंपन्या आहेत, तो कुठले ते मिंदेंचा पक्ष, अजित पवारांचा, यांना आम्ही पक्ष मानतच नाही. त्यांना जरी निवडणूक आयोगानं बेकायदेशीर पद्धतीनं पक्ष म्हणून जरी त्यांना काही दिलं असलं तरी आमच्या दृष्टीने ते पक्षच नाही, चोर आहेत ते. पण भारतीय जनता पक्षानं या देशातल्या निवडणूक, राज्यातल्या निवडणुकीविषयी जे काही आक्षेप आहेत त्या संदर्भात सामील व्हायला हरकत नव्हती. पण शेवटी ते चोर आहेत. चोरांची चोरी जर पकडली जाणार असेल तर चोर येतील कसे? त्याच्यामुळे बहुतेक ते यायला तयार नाहीत. त्यांच्या पक्षात त्याच्यावर चर्चाही झाली. मी जे पत्र पाठवलं त्याच्यावर त्यांच्या पक्षात चर्चा झाली, हे मी तुम्हाला सांगतो. पण तर या पत्रकार परिषदेकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान पद्धतीने आढावा घेऊयात 100 हेडलाईन्समधून. दर 20 दिवसांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार. नोव्हेंबरमध्ये नगर